नमस्कार मंडळी. आज आपण करतोय विदर्भ स्पेशल मिसळाचं वरण. काही ठिकाणी याला उडदाचं घुटं म्हणतात, तर काही ठिकाणी याला उडदाची डाळ असं सुद्धा म्हणतात. पारंपरिक पदार्थ आहे, त्यामुळे चवीला अतिशय छान लागतो, करायला अतिशय सोपा आहे. चला सुरुवात करूया. यासाठी अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ घ्यायची, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा घेतली मी तुरीची डाळ. उडदाची डाळ जास्त घ्यायची, बाकी डाळी अगदी थोड्या थोड्या घ्यायच्या. या तिन्ही डाळींपुढे एखादी डाळ नसेल, म्हणजे तूर, मूग किंवा हरभऱ्याची तरीसुद्धा चालूच शकतं. त्यानंतर या डाळी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. त्याच्यात दुप्पटपेक्षा जास्त पाणी घालायचं आहे. हिंग, हळद घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे. इथे घेतली मुठभर कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 1 टीस्पून जिरं याचा पाणी न घालता क्रश करून घ्यायचा आहे. कुकरची वाफ गेली का कुकर उघडून घ्यायचा आहे. बघा आपली डाळ छान शिजलेली आहे आणि त्यानंतर ती चमच्याच्या साहाय्याने एकसारखी करून घ्यायची. डाळ एकसारखी केली की पाणी वेगळं डाळ वेगळं अशी होत नाही, त्यामुळे डाळ एकसारखी करून घ्यायची आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायची कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर एक कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला त्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे. तर कांदा आपण छान परतून घेऊया. कांदा परतला गेला की त्यामध्ये आपण केलेला जो क्रश होता, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, तो घालून घ्यायचा आहे. तो परतला गेला की थोडीशी हळद घालायची आहे, धना पावडर घालायची आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. आपली शिजलेली उडीद डाळ घालून घ्यायची आहे. छान एकत्र करायचं आहे आणि आपल्याला जशी पातळ घट्ट जशी डाळ हवी तसं पाणी घालायचं आहे. पण पाणी घालताना लक्षात ठेवायचं आहे, गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे डाळीची चव छान राहते. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि डाळीला छानपैकी एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि डाळ छानपैकी उकळून घ्यायची आहे. त्यामुळे सगळ्या चवी छान होतात. डाळ एकसंधसुद्धा होते की आपली ही डाळ तयार आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबरही अतिशय छान लागते. अशी ही डाळ नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.